मराठा। मनोज दादा तुम आगे बढ़ो। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। एक मराठा, एक मराठा, एक मराठा। यानंतर मी सन्माननीय भास्कर दादांना विनंती करतो की त्यांनी बाकीची खाली घ्या, लई झाली आज आपल्या या आदर्श नगरी पाटोदा गावामध्ये संघर्ष योद्धा आदरणीय जरांगे पाटलांचे आगमन झालेलं आहे। आपलं गाव अगोदरच चांगलं आहे, त्यात अशा माणसाचे पाय आपल्या गावाला लागले, आणखीन गाव चांगलं होईल असं आपण आशा करूया। आपल्या एका फोनवर एका शब्दावर साहेबांनी आपल्याला वेळ दिला, तारीख दिलं, अख्खा महाराष्ट्र त्यांची वेळ घेतोय, वाट पाहतोय, जायला वेळ नाही, लोक आपल्या भेटायला वेळ नाही, काही होण्यासारखं नाही, पण जे होण्यासारखं आहे ते अख्खं गाव तुमच्या मागे कधीही पाठीमागे राहील। तुम्ही जो निर्णय घेता तो आम्हाला कधी मान्य राहील। तुम्हीच आमच्या गावाला काय आदेश द्यायचा तो द्यावा। मी खूप जास्त काही बोलणार नाही, पोरायची एक अपेक्षा आहे, 2 शब्द तुम्ही त्यांच्यासमोर बोलाव। तुम्ही बोलून काहीतरी आदेश देताना त्यांना आशीर्वाद देताना खाली बसून घ्या ना खाली। चला बाकीचे खाली बसा दादा, खाली बसा सगळे। खाली बसून घ्या सगळे। खाली बसा, शांत बसा, बोलू नका, बोलू नका, बोलू नका, प्लीज विनंती आहे, बोलू नका। हिंदवी स्वराज्याची संस्थापक राजे छत्रपती शिवराय आज आपल्या आदर्श पाटोदा नगरीत तुम्ही आम्हाला बोलवलं हेच आमचं भाग्य। सगळ्या लोकांची आणि आपण, कारण माझा पण नाविलाज, मी तरी काय करू, जे मार्ग म्हणून हा यशस्वी झाला। बघा माय बापा, 75 वर्षात नाही मिळालं ते आपल्या एकजुटीमुळे मिळालं। आतापर्यंत 57 लाख नोंदी मिळाल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या, 1.25 कोटी अंदाजे मराठ्यांनी त्याचा फायदा उचलला आदराच्या। आज एक मला नवीन माहिती, शहाजीराजे भोसले महाराज यांची जयंती होती, त्या तिथं आरक्षणामुळे काय लेकरांचे फायदे होते। एका मुलीचा IPS म्हणून 21वा नंबर आला होता आधी, तिला काहीतरी व्हायचं होतं, कर्मचारी काहीतरी 21वा नंबर मानले, आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं, ते IPS झाले। IPS 21 नंबरहून डायरेक्ट 2 नंबरवर आले, नाही तर 21 नंबरला कानाकोपऱ्यात कुठेतरी पडली असते, आणि जी तिला तिच्या बुद्धिमत्तेनुसार तिला नोकरी मिळणार होती ती मिळाली नसती। बुद्धिमत्ता असूनही मिळाली नाही, पण या आरक्षणामुळं ती 21 नंबरहून 2 नंबरवर आली, क्लास 1 अधिकारी झाली, IPS अधिकारी झाली, सॉरी। एवढं एकजुटीमुळे फायदा आपल्या समाजाचा फायदा लागला, आणखी नाही होणार आहे। राहिलेल्यांसाठी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा किंवा त्या ओबीसी आरक्षणात ज्या कायद्याने आरक्षण दिलं त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी राजपत्रित अधिसूचना सरकारनं काढली, त्याची अंमलबजावणी आहे। एकदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली, महाराष्ट्रातलं एकही घर आरक्षणापासून वंचित राहणार नाही, एकही। आणि आरक्षण विषय किंवा मी बोलतोय हा विषय या आदर्श गावात तरी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे। आरक्षण म्हणजे जातीवाद नाही, केंद्राची आणि राज्याची ती सुविधा आहे।
जशी बाकीच्या इतर बांधवांना आहे तशीच मराठ्यांना सुद्धा. म्हणून इथं काय जातीचा कार्यक्रम आहे असा काही विषय नाही. हा जातीचा कार्यक्रमच नाही, ते राज्याची केंद्राची सुविधा आहे ती आपण मागतोय. तेही काम आरक्षणाचं आता लवकरच होईल. आज पुन्हा एक माहिती मिळाली आता गाडीत बसल्यावर, खरं एका खोटं माहीत नाही. मी अधिकृत आणखी सर्क्युलर सरकारचं बघितलं नाही, पण आधी आचारसंहिता असताना असं करता येतंय का हेही मला माहीत नाही. परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की गुन्हेही सगळे आम्ही महाराष्ट्रातले मागणी होतो आणि हैदराबादचं गॅजेट सुद्धा लागू करतो अशी मला आत्ता माहिती मिळाली. पण हे आचारसंहितेत होतंय नाही होतंय हे माहीत नाही. सत्यता काय ती बघितल्याशिवाय काही सांगता येणार नाही. अंदाजे मिळालेल्या माहितीवर माझ्यासारख्यानं तरी एवढा मोठा अंगावर भार असताना अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलू नये. गाडीत जे बोलले ते सांगितलं, कारण मायाने रात पोटात आपला दणका असतो सर्व सरळ साहेब होणच केलं आपल्याला हे जमत नाही शुद्ध बोलतो. आपला जे रक्क असतो त्याच्यावर आरक्षण मिळालं का कुठून आणून निषेध का आणायचे मला येतच नाही काय आणायची ती. आणि गेलो गडबडीत बोलायला आणि एखादा अनुसार उठलं शुद्ध मग काय करायचं. त्यापेक्षा ते लपडच गळ्यात गुतून नाही गेलं आपलं आहे ते चढून त्याचा धंदा. आता एक प्रॉब्लेम आहे हो, मी बोललेला त्यांना काहीच कळत नाही. तेवढा एक प्रॉब्लेम आहे, त्यांना एखादा मला शब्द नाही कळाला ना त्या अधिकाऱ्याला त्याचा अर्थ काय होतो रे त्याला नाही कळलं की ते मला फोन करतो. ते म्हणतो भाई त्याचा अर्थ काय होतो मला म्हणलं मी 2 विचार घेऊन. पण आता आहे ते आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मला माझ्या समाजाची जाण आहे, माझ्या समाजाचं किती कष्ट आक्रोश हे मला माहिती. म्हणून मी त्यांना फुटत नाही. मी माझी इमानदारी विकत नाही त्यांना, आणि त्यांचं नेमकं तेच दुःख नाही. मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेज बी होतो. सगळ्यात मोठी गोष्ट नाही. आता मग काही दिलं असतं त्यांनी काही पण. आता मला पैसे लागत नाही, पद बी लागत नाही, आणि नेमक्या त्या 2च गोष्टी आहेत त्यांच्या. पैसे देऊन फळा नाही तर पद देऊन फळा. दोन्ही मला लागत नाही, कारण पदाचं मला काही कळत नाही आणि पैशाचं मला जमत नाही. पैसे देऊन आपलं जमत नाही. तेव्हा खर्चच असतं आपल्याकडे. तुम्ही कोणाला फोन करून बघा आपल्या तिकडे, ते काय आपल्याला जमत नाही. तिकडे जसं हिंदीचं मला जमत नाही तसं पैसे काय मला जमत. आपल्या पत्रकार बांधव सुद्धा टेन्शन येतं मला प्रश्न विचारला हिंदीतून. ते पहिला विचारतं, मी उत्तर दिलं ते आधी हसून घेतो मग दुसरा विचार. त्याचा लय प्रॉब्लेम. मी माझ्या समाजावरती निष्ठा आहे माझी. मी माझ्या समाजाला दैवत मानलं आहे. मी इमानदारी नाही विकू शकत. जीव जरी गेला तरी माझी इमानदारी मी नाही विकू शकत. आणि ज्या समाजाला आपण दैवत मानलं, ज्या समाजाला मायबाप मानले, त्या समाजाशी का गद्दारी करायची. मी नाही जाती कू शकत. माझ्या स्वार्थासाठी मी नाही जाती कू शकत. मला जर तुम्हाला फसवायचंच असतं तर माझं कुटुंब 7 महिने झालं बाजूला सारलं नाही. मला कसलं उंबरा हे सुद्धा माहित नाही. मुलं बाजारात जातात का नाही, शाळेत जातात का नाही हेही मला माहिती. 7 महिन्यात फक्त रात्री मला माहित झालं की 3 दिवसापासून मुलगी ऍडमिट संभाजीनगर. तरी मी समाजाचेच कार्यक्रम करतोय, आणखी तिकडं नाही गेलो. शेवटचा कार्यक्रम केल्याच्या नंतर जाईल असं म्हणतोय, माहीत बी नाही जाईल का. म्हणजे मी माझे पाठ थुकटून घ्यायला नाही आलो, परंतु माझ्या समाजावर इतकी निष्ठा असल्यावर मी नाही समाज विकून मी मोठा होऊ शकतो. मला माझ्या समाजाला जे हक्काचं आहे तेच पाहिजे. फक्त देवाकडे माझी एवढीच प्रार्थना, माझ्या शरीरांना आरक्षण मिळूस तर मला साथ द्या. मी त्याचा मुठभर पाहिजे आरक्षण, कारण माझं शरीर या उपोषणामुळे मला साथच देत. मला 5 पायऱ्या उतरायचं मला तरी दम लागतो. नसतं मी रायगड नॉनस्टॉप चढतो बिन उतरतो सुद्धा न थांबता. पण आता या उपोषणामुळं शरीर लय साथ. सरकारने तर फसवणूक केलीच. काल जी कॅबिनेट घेतलेली आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की सगळे स्वारींची अंमलबजावणी करण्यासाठी आणलं. तिथंही सगळे स्वारींची अंमलबजावणी नाही केली.
शेवटी आता आपल्यावरच येऊन ठेवलंय, काय करायचं. मी तुम्हाला सरपंच साहेब म्हणले तसा आदेश केलेच नाही द्या. मी तुमचा मुलगा आणि लेकरू म्हणून काम करतोय, कारण ज्या समाजाला मायबाप मानलाय मी कधीच नेतृत्व म्हणून काम केलं नाही आतापर्यंत. 24 तारखेलाच बैठक लावली राज्यातल्या. आपल्या पाटोदा गावासह परिसरातले सगळे गाव 24 तारखेला अंतरवालेले. सगळे जण काय करायचं त्याची दिशा सगळ्यांना विचारून आपण त्यात सगळेच बोलवलेत. आपण सगळ्यांनी जे लांबचे ते संध्याकाळी यायलेत. गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लोकांनी घराघरातून भाकरीच्या माध्यमातून जेवायची पण व्यवस्था केली. कारण एक जणाला पैसे सुद्धा आम्ही घालायला नाही लावत आणि वर्गाने फेरगाने आम्ही बंद केले. त्या दुकानदाऱ्या बंद, फुकट पैसे काढायचे किंवा कोणाकडून घ्यायचे ते आम्ही कधीच करत नाही, आतापर्यंत केलं बंद नाही. मी तर मागच आव्हान केलं, कोण दिले असले तर माघारी मागं. कारण इथं घाम गाळून पैसे देतात समाजाचे लोक 100-50 रुपये. कोणाकोण लुटण्यासाठी, कोणाचे दुकानदार चालवण्यासाठी, कोणाच्या दुकानं चालवण्यासाठी आंदोलन नाही. गोरगरिबांचे लेकरं करोडो मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी हा संघर्ष सुरू आहे, पैशासाठी नाही. त्यामुळं 23 तारखेला संध्याकाळी पण व्यवस्था केली आणि 24 तारखेच्या दुपारी पण केली. त्यामुळं पाटोद्यासह परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना या पाटोदा गावातूनच चॅनल बांधवांच्या माध्यमातून विनंती की 24ला सगळे अंतरवाले द्या, कारण न्याय दिल्याशिवाय हटायचं. माझ्या पाठीशी खूप षड्यंत्र राहिले साहेब, खूप. मी आतापर्यंत त्यांचे सगळे षड्यंत्र तोडले. त्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं आपल्या जमतही